कोराडी महालक्ष्मी जगदंबा संस्थानाच्या वतीने आणि कालांतराने मुख्यमंत्री यात्रा दर्शन योजनेमध्ये कोराडी महालक्ष्मी ते अयोध्या अशी आम्ही वारी चालू करतो आहे। आज शुभारंभ झाला आहे। 1 तारखेला आणि 15 तारखेला 2 बसेस आमच्या कोराडी महालक्ष्मी मधून या ठिकाणून जातील आणि 4 दिवसाचा हा प्रवास आहे जाण्या येण्याचा। आम्ही या ठिकाणी कोराडी महालक्ष्मी आणि मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेमध्ये या सर्वांचा राहण्याची व्यवस्था, जाण्या येण्यापासून सर्व काळजी घेणे, सर्व व्यवस्था ह्या कोराडी महालक्ष्मीने उभ्या केलेल्या आहेत। मला वाटतं हा उपक्रम खूप दिवसापासून करण्याची आमची योजना होती। आज आम्ही हा उपक्रम सुरू केला आहे। सातत्याने महिन्यामध्ये कसे काय 1 तारखेला 55 महिलांचा एक आज ही ट्रिप निघाली आहे, ही वारी निघाली आहे आणि 15 तारखेला पुन्हा दुसरी वारी जाईल। म्हणजे दोनदा हा महिन्यात 2 बसेस आणि 100 आमच्या लाडक्या बहिणी या वारीमध्ये अयोध्या दर्शन करणार आहे। आणि हा उपक्रमाची खूप मागणी होती आमच्या लाडक्या बहिणींची। आपण त्यांनाही विचारू शकता की त्यांना किती आनंद आहे अयोध्येला जाण्याचा। भगवान प्रभू रामचंद्राचं दर्शन, साक्षात दर्शन घेण्याचा भक्तांचा त्या ठिकाणी आग्रह होता आणि म्हणून आम्ही ही योजना सुरू केली आहे। काल मी माननीय पंतप्रधान मोदीजी यांना विनंती केली होती, त्यांनी सदिच्छा भेट स्वीकारली आणि मी आई महालक्ष्मीचं काष्ठशिल्प त्यांना दिलं आणि माननीय मोदीजींना आई महालक्ष्मी जगदंबेच्या दर्शनाकरताही मी त्यांना निमंत्रण दिलं आहे। त्यांनी निमंत्रण मान्यही केलं आहे। जेव्हा नागपुरात कधी प्रवासात येतील तेव्हा नक्कीच मोदीजी आई महालक्ष्मीच्या दर्शनाला येतील। सोबतच त्यांनी संघटनेच्या माध्यमातून सरकारच्या योजना, केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजना संघटनेच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवाव्या याकरताही मार्गदर्शन केलं। महाराष्ट्राचं सरकार पारदर्शी असावं असंही मार्गदर्शन केलं आणि या ठिकाणी आम्हाला सर्वांना आशीर्वाद दिले। माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वातलं सरकार, आमचं सरकार, जनतेचं सरकार हे पुढच्या 5 वर्ष आम्ही जे आश्वासन जनतेला दिलं आहे ते पूर्ण करण्याकरता आम्ही काम करू आणि माननीय मोदीजी आमच्या पाठीशी आहे। डबल इंजिन सरकार आहे। केंद्रातनं मोठं पाठबळ महाराष्ट्र सरकारला आहे। माननीय मोदीजी, माननीय देवेंद्रजी डबल इंजिन सरकार आहे। या सरकारच्या माध्यमातून आम्ही जनतेचा विकास करू, जनतेच्या मागण्या पूर्ण करू। भाऊ, तुम्ही असे बोलले होते की आमदारांनी सरकारवर विश्वास ठेवावा, फक्त आमदार 10साठी यांच्यासाठी ती सूचना होती की सर्वांसाठी ती सूचना आहे? नाही, मीडियामध्ये एखाद्या वेळी बोलण्यापूर्वी माननीय मुख्यमंत्री महोदयाशी पूर्ण कुठल्याही प्रकरणामध्ये काय कारवाई झाली आहे, सरकारने काय पुढाकार घेतला आहे, सरकार काय काय त्या ठिकाणी योजना म्हणजे एखाद्या तपासाबद्दल करताय हे माननीय आमदारांनी जाणून घेतलं पाहिजे। तपासात काही जर अजून ऍडिशन करायचे असतील, जोडायचं असेल तर माननीय मुख्यमंत्री किंवा मंत्री महोदयाशी बोललं पाहिजे। पण मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी तपासामध्ये कुठे अडचणी येतील? शेवटी एखादा जेव्हा आपण मीडियामध्ये बोलतो तेव्हा तपास यंत्रणेलाही मोठं दडपण असतं की तपासाला डायव्हर्शन मिळतं, तपासामध्ये अनेक अडचणी तयार होतात आणि त्यामुळे मीडियामध्ये बोलण्यापूर्वी माननीय मुख्यमंत्री आणि सरकारशी बोलून घेतलं तर मला वाटतं यातून चांगले मार्ग निघू शकतात, आपल्याला योग्य तपासही होऊ शकतं आणि ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांना न्याय मिळू शकतो। वाल्मिक कराड यांना पोलीस अटक करू शकली नाही, शेवटी ते शरण आले, त्यामुळे पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं। असं आहे, एखादा आरोपी जर शरण येत असेल त्यामध्ये खऱ्या अर्थाने तपासामध्ये पूर्ण त्या ठिकाणी तपास पुढे जाणार असेल तर त्यामध्ये हे असे टीकाटिप्पणी करून काही योग्य नाही। काल म्हणायचे पकडत नाही, आता शरण आला तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी 10 गोष्टी करायला लोक लागतात। तर मला असं वाटतं तपास यंत्रणेवर कुठलंही दडपण तयार होणार नाही। तपासामध्ये काल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं आहे की या प्रकरणातला कोणी आरोपी, बीडच्या प्रकरणातला कोणी आरोपी ह्या सुटणार नाही। त्याला योग्य पद्धतीचे पुरावे, योग्य पद्धतीचं चार्जशीट ही तयार करावी लागतं। मला वाटतं गुन्हा दाखल करण्यापेक्षा गुन्हा हा पूर्ण त्या ठिकाणी निकाली निघणे आणि सर्व तपास यंत्रणेच्या माध्यमातून जे काही पुरावे येतील
त्या पुराव्यातनं आरोपीला शिक्षा होणे म्हणजे तपास कसा झाला पाहिजे की त्या शिक्षाच झाली पाहिजे.